छात्रों की गूंज बनेंगी हुनकार या राहुल गांधींनी सुरू केलेल्या अभियानाचं जे आहे ते आता नागपुरात सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर बडकत चौकामध्ये या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि बडकत चौक हा संगम मुख्यालयापासून काही अंतरावर असल्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एकंदर जर या ठिकाणी बघितलं तर अशा प्रकारचा स्क्रीन जो आहे तो स्क्रीन लावून या ठिकाणी या स्क्रीनवर राहुल गांधी यांचं जे भाषण आहे ते या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि अशा प्रकारची जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून हे आयोजन केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे आपल्यासोबत आहे। भाऊ, काय सांगाल, हे जे आयोजन केलेलं आहे या मागचा काय उद्देश, काय नेमकं आयोजन? विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे त्याच्या बाबतीतलं एक प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी कोटा राजस्थान येथे दिलं आणि संपूर्ण शिक्षण व्यवस्थेतली जी अव्यवस्था आहे, जो भ्रष्टाचार आहे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत जो खेळ सुरू आहे त्याच्या विरोधातला हा एल्गार आहे। विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित नाही। आज विद्यार्थी तणावामध्ये आहे। अनेक विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं। नीट एक्झामिनेशन दुबार घ्यावी लागली, पेपर लीक होऊन राहिली, सरकार त्याबद्दल आज झोपी गेलेलं आहे। त्याच्या विरोधातला हा एल्गार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं इकॉनॉमी पण गुंतलेली आहे। ट्यूशन क्लासेसच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये सामान्य जनतेच्या खिशातून उगळल्या जाते, तेवढे पैसे शिक्षण व्यवस्थेवरही खर्च केल्या जात नाही। ही अव्यवस्था जनतेपुढे घेऊन जाणे, जनतेचे मूळ प्रश्न हे आयोजन तुम्ही ठिकठिकाणी नागपूर शहरामध्ये एकंदर 30 चौकांचं आम्ही आयडेंटिफिकेशन केलं। संपूर्ण शहरातल्या 30 चौकांमध्ये रोज एक प्रेझेंटेशन आम्ही दाखवणार आहोत। आज बडकत चौकामध्ये आयोजन केले आहे। या माझं काँग्रेस भवन इथं बाजूलाच आहे, त्यामुळे काँग्रेस भवनाच्या समोरचा आहे। बडकत चौक म्हणजे काय, काँग्रेस भवन आहे इथं, देवडिया काँग्रेस भवन आहे। संगम मुख्यालय पण तो काँग्रेसची स्थापना 125 वर्ष आधी झाली आणि संघाच्या आधी काँग्रेस या ठिकाणी स्थापन झालेली आहे। नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर बडकत चौकाच्या बाजूलाच काँग्रेस भवन आहे आणि याच बाजूला जर आपण बघितलं तर संघ मुख्यालय आहे। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। हे जे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्याबद्दल जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून हे अशा प्रकारचं आयोजन नागपूरच्या 30 चौकामध्ये केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।